थोडीशी पैसे एस-टी मी आठवड्यामध्ये त्यानंतर मी तुमची लगेच करेन. तसे दादा ₹500 छान यश. आता तो त्रितालचा सॉरी आता त्रिताल धातीचा कायदा त्याचे 5 पलटे व तिहाई वाजवण्याचा प्रयत्न करणार आहे.
छान यश, सुंदर. आता त्रितालचा रेला त्याचे 8 पलटे व तिहाई वाजवण्याचा प्रयत्न करणार आहे. Oh.
inactive. छान यश. आता चक्रधार साधा वाजवण्याचा प्रयत्न करणार आहे. छान यश. आता भजन म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो तबल्याचा ठेका, आणि याच तबल्याच्या ठेक्यावर आता आम्ही वाजवण्याचा प्रयत्न करणार आहे. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. चला तर आपण ऐकूया केशवा माधवा. केशवा
यश, क्या बात आहे, एकदम प्रोफेशनल झाला तुझा. म्हणजे तबला वाजवण्याचा आनंद जो प्रोफेशनली असतो तो तुझ्याकडून मिळाला आज. म्हणजे सादर करताना देखील आत्मविश्वास दिसला. थोड्याशा चुका होणारच. आता आपण काय कलाकार एवढे पूर्ण स्टेजवरचे नाहीये. आपण शिकतोय, पण शिकताना देखील तुझा प्रोफेशनलने जाणवला. डग्ग्याचं वजन परफेक्ट होतं एकदम. थँक्यू सर. ट्रकचा कायदा तर एकदम छान, म्हणजे खूपच छान वाजवला. रेल्यामध्ये थोड्याशा चुका ठीक आहे, परंतु एक प्रोफेशनलनेस, म्हणजे आता तुझ्यातून अपेक्षा कशा व्हायला लागल्यात, अजून वाढायला लागल्या तुझ्याकडून अपेक्षा. कारण तुझं वाजवणं इतकं छान झालं ना, प्रोफेशनल एखाद्या म्हणजे तबलजी स्टेजवर सादर करतोय असं वाटत होतं. तबल्याचा डग्ग्याचा आवाज आणि तबल्याचा दोन्हीचा बॅलन्स इतका परफेक्ट केलेला होता की क्या बात आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या दोघांचं जे कॉम्बिनेशन बसलं होतं ना, तुझ्या मम्मीचं आणि तुझं, इतकं छान बसलेलं होतं ना ते अनाउन्समेंट करताना. आणि ज्या बाकीच्या गोष्टी तुम्ही ज्या मॅनेज केलेल्या होत्या, म्हणजे सुंदर नियोजन केलं होतं सगळं. वेळेचं आपल्याला बंधन असल्यामुळे सगळ्या गोष्टीचं तुम्ही केलेलं. तसं जर विचार केला तर ही मुलं, आताची जी मुलं, हे 2 तास आम्ही प्रॅक्टिकल करून पाहिलेले. 1 तास त्रिताल कम्प्लीट पहिल्यापासून सुरू केला तर 1 तास लागतो आम्हाला वाजवायला हा त्रितालचे सगळे कायदे किंवा सगळं वाजवायचं असेल तर 1 तास. पण त्याच्यातून आपल्याला 20-22 मिनिटाचंच करायचंय. इतकं 22 मिनिटाचं परफेक्ट वादन केलं. खरंच अभिनंदन आहे तुझं यश. थँक्यू सर. ओके, आता मी पुढच्या कलाकार, म्हणजे आज मी काय करत असतो, एक बाहेरचे कलाकार बोलवत असतो. तर आज मी कराडे मॅडमला बोलवले. आपल्या इंद्रायणी नगरला त्यांचा गाण्याचा क्लास आहे. त्या MA म्युझिक आहेत. कराडे मॅडम, तुम्ही आहात का? हो हो सर, मी आहे सर इथे. ओके. तर मॅडम, तुम्ही हे केलं तरी चालेल, आता तुमचं मनोगत व्यक्त केलं तर चालेल. कसा वाटला आमचा कार्यक्रम आणि हा उपक्रम कसा वाटला? तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझा. आणि मला इथे तुम्ही बोलण्याची संधी दिली त्यासाठी थोपटे सरांचे मी खूप खूप आभार मानते. अतिशय सुरेख असा हा कार्यक्रम झाला आहे सर. यशने खूप सुरेख वाजवला आहे. त्याने जी त्याच्या आईला पण जी साथ दिली, जी लय त्यांनी सांभाळली, ती मला अतिशय म्हणजे उत्कृष्ट वाटली. म्हणजे इतक्या लहान वयामध्ये त्याचा हा म्हणजे परिपक्वता त्याची ती, म्हणजे त्याच्या वाजवण्यावरती जे कंट्रोल होता तो मला खूपच आवडला. आणि हा जो तुमचा उपक्रम आहे, ओव्हरऑल तुमचा म्हणजे आठवड्यातला कलाकार, हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आणि मला ती संकल्पना खूप छान वाटली की तुम्ही तुमच्या कलाकारांना, ह्या छोट्या छोट्या कलाकारांना क्लासमधल्या एक छान रंगमंच मिळवून देत आहे. खरंच आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये इतकी संभ्रमावस्था झाली की लहानापासून मोठ्यापर्यंतच्या सगळ्या व्यक्तींना म्हणजे आता पुढे काय किंवा काय काहीच म्हणजे माहिती नाही, शाश्वतीच नाहीये कुठल्या गोष्टीची. पण या काळामध्ये तुम्ही मुलांना संगीताचं जी गोडी लावली आहे, संगीत हे माध्यम तुम्ही त्यांना बनवून दिलंय की किती छान वेळ जाऊ शकतो संगीतामुळे, की आपण छान आपली कला जोपासू शकतो ह्या वेळेचा छान सदुपयोग करून. हे तुम्ही त्यांच्या मनावरती बिंबवलं आहे. त्यांच्यासाठी वेळ देता ऑनलाईन क्लासेसच्या द्वारे तुम्ही त्यांना तुमची कला, तुमची जी कलेवरची निष्ठा हे वाढण्यासाठी तुम्ही तो सपोर्ट करताय, तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे सर. मला खूप खूप आवडला आहे. आणि मी खरंच तुमच्याकडून हा म्हणजे आदर्श घेण्यासारखा आहे. तुमची स्वतःची निष्ठा, तुमची जी कामातली लयबद्धता, शिस्तपणा, हा मला खूप अतिशय आवडला मला. आणि आपला परिचय खरं तर फारसा नाहीये, 1.5-2 वर्ष झाले आपण ओळखतो एकमेकांना. पण मला असं वाटतं की तुम्ही मला अधिकाने म्हणजे मिळाला किंवा भेटला असं वाटतंय मला, की ह्या व्यक्तीची म्हणजे ओळख आपली आधी का नाही झाली. इतके वर्ष आपण राहतो इंद्रायणी नगरमध्ये, पण मला म्हणजे आपण 2 वर्ष झाले भेटलो. आणि तुमच्या बरोबर तुमचा सहवास असाच मला लाभो असं मला वाटतंय. आणि मुलांना अतिशय खूप खूप शुभेच्छा त्यांच्या सांगीतिक वाटचालीसाठी. अतिशय त्यांना खूप 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 प्रेम आणि शुभेच्छा. अशीच निष्ठा ठेवा तुमच्या संगीतावरती, तुमच्या गुरूंवरती निष्ठा ठेवा. तुम्ही खूप पुढे जाल. थँक्यू मॅम, थँक्यू, व्हेरी गुड. थँक्यू. याच्यानंतर राऊत सर तुम्ही कसा वाटला कार्यक्रम? राऊत सर आहेत का तुम्ही? संगमनेरवरून राऊत सर आहेत. मी त्यांना पाहिलंय, परंतु आता जॉईन आहेत का काय कुणास. राऊत सर आहात का तुम्ही लाईनवर? विनोद राऊत सर आहात का तुम्ही? ओके, काय वाटलं तर तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त केली तर बरं होईल. थोडस वेळ आहे अजून आपल्याला. हो.
यश, सगळ्यात अगोदर यशचं अभिनंदन करतो. थँक्यू सर. खूप छान वाजवलं. यशच्या मधला जो निकास आहे, एक ना एक शब्द खूप छान मला आवडला त्याचा. आणि तबल्यावर डग्ग्यावर खूप छान वजन होतं त्याचं. आणि यश बरोबर त्याच्या आईचं पण अभिनंदन, की खूप सुंदर असं त्यांनी नियोजन केलं होतं. सूत्रसंचालन खूप छान होतं त्यांचं. आणि मी थोपटे सरांना म्हणजे त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो, की हा उपक्रम मी पण प्रथमतःच असा पाहतोय. म्हणजे सुंदर नियोजन आहे आणि खूप विद्यार्थी मोठ्या माणसांना शिकवणं. राऊत सर आहेत ना, हे हा बोल. संगमनेर मध्ये त्यांचा संगीताचा क्लास आहे. संगीत अलंकार आहेत. गाण्यामध्ये त्यांचा इतका हँड आहे की म्हणजे गझल, ठुमरी, टप्पा, बडा ख्याल, छोटा ख्याल हँड आहे त्यांचा. असे आपल्याला लाभले. हा बोला सर, बोला सर. अशीच मॅडमनी सांगितलं आता, कराडे मॅडमनी, की गुरुवर आणि संगीतावर निष्ठा ठेवा. निष्ठी करू नका, रियाज करा. निष्ठा ठेवा गुरुवरती. आणि सगळ्यात महत्वाची पालकांना पण मी खूप धन्यवाद देऊ इच्छितो, की सर्वजण खूप जण ह्या मीटिंगला अटॅच आहेत. येणाऱ्या इथून पुढच्या कलाकारांना देखील मी विनंती करतो, की खूप रियाज करा. आणि हे शुभेच्छा देतो सर. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. अजून कोणाला बोलायचंय? देशमुख सर, तुम्हाला बोलायचंय वाटतं? हो बोला. सर, मी कैवल्य देशमुख जो आपल्या क्लासमध्ये आहे त्याचे वडील बोलतोय. हा जो तुमचा उपक्रम आहे त्याबद्दल तर तुमच्या अभिनंदन आणि खरंच तुमचे आभार पण यात मानतो की तुम्ही मुलांना एक चालना दिली. त्यानंतर यश, तुझं खूपच अभिनंदन. मी आज तुझा पूर्ण कार्यक्रम बघितला आणि मला कुठेही बोर झालं नाही. कारण मी एक तबल्यामध्ये अनएज्युकेटेड माणूस आहे. गेल्या 25 वर्षापासून मी अभियांत्रिकी इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करतो. मला तबल्यातलं ब कळत नाही. पण अर्धा तास मला काही कंटाळा आला नाही. तू खूप छान वाजवलं. आणि यशच्या आईचं आणि यशचं जे दोघांचं मिळून जे गाणं झालं ते पण अतिशय सुरेख झालं. तर यश, तुला पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. आणि तबला हा क्लास लावण्यामागे, माझ्या मुलाला लावण्यामागे माझा उद्देश होता की त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, त्याला काही त्याच्या अकॅडमिक मध्ये बेनिफिट होतील. पण जेव्हा थोपटे सरांकडून तो शिकतोय, तर आता असं वाटतंय की अकॅडमिक हा त्याचा तर थोपटे सर, तुम्ही जो हा त्याला प्लॅटफॉर्म दिलाय त्याबद्दल मी तुमचा आभारी आणि हे माझे 2 शब्द संपवतो सर. थँक्यू. यश, पहा कैसं कौतुक होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान, खूप छान. अजून कोणी बोलू इच्छित आहे बा? थोपटे सर नमस्कार. अजून वेळ आहे. हा सर, मी समाधान सुसर बोलतोय सर, ज्ञानप्रबोधिनी शाळेतून. बोला सर. मी कार्यक्रम पाहिला सर, अतिशय आनंद झाला आणि तुमचं नियोजनही खूप सुंदर आहे. यश हा आमच्या शाळेमध्ये शैक्षणिक विकासासाठी म्हणून आलेला आहे, पण त्याबरोबर कलेचं जे काही अंग तुमच्या मार्गदर्शनाने त्याच्यामध्ये विकसित होतंय, फार सुंदर. शाळेमध्ये सुद्धा तो वेगवेगळ्या समूहगीतांना, प्रार्थनेला छान असा सुरेख तबला वाजवतो आणि आपल्या मार्गदर्शनाने असे विद्यार्थी घडतायत याचा विशेष आनंद वाटतो. त्याचबरोबर आता आम्ही सगळेजण, धन्यवाद सर, धन्यवाद. आम्ही सगळेजण ऑनलाईन क्लासेस घेतो आहोत. अकॅडमिक म्हणजे फक्त क्रमिक शिक्षणाचे, पण कलेबद्दलचा असा कार्यक्रम लाईव्ह दाखवणं आणि जवळजवळ 35 ते 40 जणांना सहभागी करून घेणं, असा जो आपण प्रयत्न केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. मला खूप आनंद झाला सर आपल्याला बघून, भेटून आणि हा कार्यक्रम ऐकून. धन्यवाद. मला पण सर तुम्हाला भेटून आणि तुमचं मनोगत ऐकून खूप छान वाटलं सर. खूप धन्यवाद सर. अजून कोणी बोलू इच्छित आहे का? अजून वेळ आहे आपल्याला. 6 मिनिट वेळ आहे अजून. देशपांडे साहेब, तुम्ही काही बोलू शकता का? देशपांडे साहेब. हा बोला साहेब. तुमचा
माईक अनम्यूट करा तुमचा, माईक अनम्यूट करा तुमचा, तुमचा माईक अनम्यूट करा. बोला. हा, ऐकू बोला येतंय? आता. हो, बोला. प्रत्येक आठवड्याला थोपटे सरांकडून विद्यार्थ्याच्या वादनाच्या स्वरूपात मिळत असलेली मेजवानी चाखत आहोत आम्ही. अतिशय छान, अतिशय छान, खूप छान. टोटल परफॉर्मन्स आतापर्यंतच्या स्टुडंट्सचे अतिशय छान. तुम्हाला हे खूप खूप आणि त्या यशाचं तर अभिनंदन, पिंगळेचं खूप खूप अभिनंदन. सर, थँक्यू. धन्यवाद. गावडे साहेब तुम्ही आहात का लाईनवर? हो सर. गावडे साहेब तुम्हाला बोला सर. मग ओके, मी ऑडिओवर बोलतो. हो, खूप खूप छान तबला वाजवला यशनी. असं वाटत होतं की प्रोफेशनल तबला वादक जसा असतो होता. 20-25 मिनिटं कशी गेली समजली नाहीत. एकदम असं मंत्रमुग्ध करून टाकलं. खूप छान. आणि आता ह्या आठवड्याच्या कलाकारामुळं सरांचा एक फायदा होतो सर, की क्लासचे जे इतर विद्यार्थी आहेत त्यांना पण आपल्या इतर कलाकारांचं ऍक्च्युली कसं तबला वादन होतं हे बघायला मिळतं. आणि त्यामुळे थोडी स्फूर्ती पण मिळते, आत्मविश्वास पण वाढतो आणि आपण पण चांगलं वाजवावं अशी इच्छा पण निर्माण होते. खूप चांगला कार्यक्रम आहे ना आजचा. कार्यक्रम खूपच छान झाला. थँक्यू सर, थँक्यू सर. अजून कोणी बोलू इच्छित आहे? वेळ अजून आपल्याला. बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोला, कोणी बोलणार असेल तर. थँक्यू मॅम, कराडे मॅम, थँक्यू. हा, यशची मम्मी. यश तुझ्याकडे माईक घेऊन आता आभार मानले तरी चालेल का? 3 मिनिट वेळ राहिला आपल्याला. विचारा कोणाला बोलायचं असेल तर. तुम्ही कोणाला बोलायचं अजून? छान छान बोललं यश. आणि तुमचं पण खूप अभिनंदन. तुम्ही पण छान त्याला मोटिवेट केलं. ओके ओके, थँक्यू. थँक्यू मॅम. हर्षूच्या मम्मी होत्या त्या, हर्षवर्धन पाटीलच्या मम्मी होत्या. हा, छान. आणि यश वाचत होता त्याच्यासोबत इकडे पण हात चालू होते की कसं काय. छान. आणि तुमचं एकदम छान कोऑर्डिनेशन झालं. छान. काका बोलतायत? दीपक काका बोलतायत का? हॅलो हॅलो. गोरपडे साहेब बोलणार आहे का तुम्ही? हा, बोलताय का? हा, एक मिनिट. मी डायरेक्टच कॉल करणार होतो. हो, बोलतोय. मी डायरेक्ट कॉल करणार होतो, परंतु यशने आपण म्हणतो ना की गुरु शिवाय काहीच नाही. आणि त्यांचे गुरु म्हणजे त्यांच्या घरातच आहे, त्यांचे ते आई वडील. आणि गुरुच्या सानिध्यातून जो जे शिकलाय ते वाखाणण्यासारखं शिकलेलं आहे. या ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम येतोय मला. मी गडचिरोली मधून बोलतोय. आवाज येतोय तुमचा, काही बिंदास बोला. मला आवाज चालू येतो ठेवा असेल तर येतोय ना? येतोय आवाज, बोला. मला इथे दिसत नाही ना डायरेक्ट. नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम होतो. अच्छा. यश, तुझं सर्वात प्रथम कौतुक. ओके ओके, धन्यवाद आता वेळ संपलेली आहे मला वाटतं. 1च मिनिट आहे का? 1च मिनिट आहे. हा. बद्दल सर्वांचं कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार. असेच आशीर्वाद यशच्या पाठी असू द्या. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.